मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पात गाळ उपसावर दरवर्षी 40 कोटींचा खर्च. रुंदीकरण व कचरा व्यवस्थापनात मोठा घोटाळा व देवनार पंपिंग स्टेशन पाहणी दरम्यान उघड. अध्यक्ष विधानसभा आश्वासन समिती आमदार रवी राणा ॲक्शन मोडवर अधिकाऱ्यांना कारवाईची टांगती तलवार व ठेकेदार लायसन्स ब्लॅकलिस्ट करा. मुख्यमंत्री व विधानसभा अध्यक्ष यांच्यावर आहे विशेष लक्ष. अध्यक्ष विधानसभा आश्वासन समिती आमदार रवी राणा आणि सदस्यांनी घेतली गंभीर दखल. दोषी अधिकाऱ्यांवर कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशारा. समितीची पाहणी दौऱ्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. मुंबईत 2005 साली झालेल्या भीषण पुरानंतर सुरू करण्यात आलेल्या मिठी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासंदर्भात अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. ही गंभीर बाब विधानसभा आश्वासन समितीच्या निरीक्षणात आली आहे. समितीचे अध्यक्ष आमदार रवी राणा आणि सदस्य पराग शहा, वरुण सरदेसाई, विक्रम पाचपुते, अमोल पाटील, अमित जनक, संजय बनसोडे, माजी मंत्री अनुप अग्रवाल आदी सन्माननीय आमदारांच्या उपस्थितीत आज मिठी नदीची पाहणी करण्यात आली. या प्रकल्पासाठी सरकारने अनेक टप्प्यांमध्ये कोट्यवधींचा निधी दिला असून मुंबई महानगरपालिका, BMC आणि इतर संबंधित यंत्रणांनी तो खर्च झाल्याचा दावा केला आहे. मात्र प्रत्यक्षात स्थळी फारसा बदल दिसून न आल्याने प्रकल्पातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. प्रत्येक वर्षी पावसाळ्यापूर्वी गाळ उपसा करण्यासाठी सुमारे 40 कोटी रुपयांचा खर्च दाखवला जातो. तरीही दरवर्षी गाळ पुन्हा नदीत दिसून येतो. यामुळे कामाच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित केली गेली. तसेच अनधिकृत बांधकामे, कारखान्यांचे सांडपाणी, नाल्यांमधून येणारे दूषित पाणी यामुळे प्रदूषणाचा स्तर चिंताजनक पातळीवर आहे. मिठी नदीचा प्रवाह विहार तलाव, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान पासून सुरू होऊन पवई, साकीनाका, कुर्ला आणि महिमाच्या खाडीकडे जातो. या संपूर्ण मार्गात प्रदूषण, अडथळे व अनागोंदी वाढत आहे. 29 मार्च 2016 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याबाबत तातडीने कारवाईचे आश्वासन दिले होते. तरीही प्रत्यक्षात फारसा बदल झालेला नाही. समितीने CWPRS, केंद्रीय जल व विद्युत संशोधन संस्था यांच्या शिफारशीनुसार टप्पा 1, 2 आणि 3 मधील कामाचा अहवाल तातडीने सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. गाळ उपसामध्ये गुणवत्ता राखणे, नागरिक जनजागृती, स्थानिक सहभाग वाढवणे आणि दोषींवर फौजदारी कारवाई करणे यावर भर देण्यात आला आहे.